Hello students, this is the fifth part of our second prose, The Romance of a Busy Broker, which is written by O. Henry. So open your books, page number 13. On this page number, sixth paragraph, she looked up at him. From this line, we are going to start today. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. तर आता काळजीपूर्वक ऐका. नाउ लिसन केअरफुली. शी लुक्ड अप ॲट हिम विथ अ स्माइल. तर ज्यावेळेस मिस्टर मॅक्सवेल तिच्या डेस्कजवळ येऊन बसले, टेबलजवळ येऊन बसले, तर त्यावेळेस तिने वरती त्यांच्याकडे बघितलं आणि थोडंसं स्मित हास्य तिने केलं, स्माइल केली. अ सॉफ्ट पिंक क्रेप्ट. आता क्रेप्ट म्हणजेच काय बघा इकडे. क्रेप हे क्रिपचे भूतकाळचे रूप आहे. तर मग क्रिपचं भूतकाळातील रूप आहे क्रेप. मग क्रिपचा अर्थ मराठीमध्ये काय होईल? तर क्रिप म्हणजेच वाढणे, हळूहळू वाढणे किंवा चढणे. अ सॉफ्ट पिंक क्रेप्ट ओव्हर हर चिक्स. चिक्स म्हणजे गाल. तर हळूहळू तिच्या गालांवरती गुलाबी जो रंग होता हा चढायला लागलेला होता. अँड हर आईज वेअर जेंटल अँड स्माइलिंग. आणि तिचे डोळे हे हळुवारपणे जणू काही त्या ठिकाणी स्मित हास्य करत होते, स्माइलिंग करत होते. मॅक्सवेल लीन्ड वन एल्बो ऑन हर डेस्क. आता लीन करणे म्हणजे वाकणे किंवा वाकवणे. वाकणे किंवा वाकविणे. लीन्ड वन एल्बो. एल्बो म्हणजेच काय? हाताचा कोपर. म्हणजेच आपला जो हा भाग आहे हाताचा, याला एल्बो असं म्हटलं जात असते. मॅक्सवेल लीन्ड वन एल्बो ऑन हर डेस्क. तर मॅक्सवेलने हळूच त्याचा जो एल्बो होता तिच्या टेबलावरती त्या ठिकाणी खाली वाकवला, म्हणजे खाली टेकून तो उभा राहिला किंवा बसला. हे स्टील क्लच्ड. क्लच करणे म्हणजे घट्ट पकडणे. घट्ट पकडणे. हे स्टील म्हणजे अजूनपर्यंत, अजूनही. हे स्टील क्लच्ड लेटर अँड पेपर्स विथ बोथ हँड्स अँड द पेन वॉज अबोव हिज इयर. आता अजूनही त्याच्या हातामध्ये त्याचे लेटर्स, त्याचे पेपर त्याने घट्ट पकडलेले होते आणि त्याच्या कानाच्या वरती त्याचा पेन त्या ठिकाणी लटकत होता. मिस लायसी हे बिगन हरिडली. हरिडली म्हणजे वेगाने, जोरात. तर तो जोरामध्ये बोलायला लागला. मिस लेसी, आय हॅव ओनली अ मोमेंट टू स्पेअर. स्पेअर करणे म्हणजे स्पेअरचा अर्थ होते शिल्लक किंवा बाकी. तर तो म्हणतो की मिस लेसी, माझ्याकडे फक्त एक क्षण, एक मोमेंट हा शिल्लक आहे, बाकी आहे. आय वॉन्ट टू से समथिंग इन अ मोमेंट. आणि या एका क्षणामध्ये मला तुला काहीतरी सांगायचं आहे. विल यू बी माय वाईफ. तर तो तिला प्रश्न विचारतो, तू माझी पत्नी होशील का? आय हॅवंट हॅड टाइम टू शो माय लव्ह टू यू इन द ऑर्डिनरी वे, बट आय रिअली डू लव्ह यू. तर या धावपळीच्या जगामध्ये सामान्य रीतीने माझं प्रेम तुझ्यावरती किती आहे ही व्यक्त करण्याकरता मला वेळ नाही आहे, परंतु माझं खरोखर तुझ्यावरती खूप प्रेम आहे. टॉक क्विक प्लीज. आणि लवकर सांग, लवकर बोल.
आय एम व्हेरी बिझी. मी खूप कामामध्ये आहे. ओ व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. नंतर ती मिस लेसी त्या ठिकाणी म्हणते, अहो तुम्ही काय बोलत आहे. एक्सप्लेन द यंग लेडी. एक्सक्लेम्ड द यंग लेडी. ती तरुण मुलगी, ती तरुण व्यक्ती, स्त्री त्या ठिकाणी जी होती ती जोरामध्ये उद्गारली. शी रोज टू हर फीट अँड गेज्ड अपॉन हिम राऊंड आईड. आता गेज करणे म्हणजे टप्पाने. तर ती तिच्या जागेवरती उभी राहिली, तिच्या पायांवरती उभी राहिली. ती त्यांच्याकडे टक नजरेने बघायला लागली आणि इकडे तिकडे नजर फिरवत ती त्यांच्याकडे आता टक नजरेने बघायला लागलेली होती. डोंट यू अंडरस्टँड सेड मॅक्सवेल अ लिटिल इम्पेशंटली. इम्पेशंटली म्हणजे उत्कंठतेने. इम्पेशंटली म्हणजेच उत्कंठतेने. इम्पेशंटली. तर मॅक्सवेल हा थोडासा उत्कंठेने तिला म्हणाला की तुला समजलं नाही का. आय वॉन्ट टू मॅरी मी. आय वॉन्ट यू टू मॅरी मी. मला म्हणायचं आहे की तू माझ्याशी लग्न करावं. आय लव्ह यू मिस लेसी. मिस लेसी तुमच्यावरती माझं फार प्रेम आहे, तुझ्यावरती माझं फार प्रेम आहे. आय वॉन्टेड टू टेल यू अँड आय वॉज एबल टू टेक अ मिनिट व्हेन थिंग्स हॅड स्लोड डाऊन अ बिट. आणि मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की ज्यावेळेस मी तुझ्याविषयी विचार करत होतो त्या एका क्षणामध्ये सर्व गोष्टी जणू काही थांबलेल्या होत्या असं मला वाटलेलं होतं. दे वर कॉलिंग मी टू द फोन नाव. आता मला फोनवरती कोणीतरी बोलवत आहे, माझा फोन वाजत आहे. टेल देम टू वेट अ मिनिट. त्यांना सांगा थोडा वेळ थांब. टीचर, त्या मॅक्सवेलचा जो क्लर्क आहे टीचर, त्याला मॅक्सवेल म्हणतात की त्या व्यक्तीला सांग की थोडा वेळ थांबा. ओंट यू मिस लेसी. नंतर तो मिस लेसीला म्हणतो की मिस लेसी तुम्ही माझ्याशी लग्न करणार नाही का. द सेक्रेटरी ॲक्टेड व्हेरी स्ट्रेंजली. स्ट्रेंजली म्हणजे विचित्रपणे. आता ती सेक्रेटरी थोडीशी विचित्रपणे आता वागायला लागलेली होती. ॲट फर्स्ट शी सीम्ड ओव्हरकम विथ सरप्राईज. आता ओव्हरकम करणे म्हणजे त्यावर मात करणे. ओव्हरकम त्यावर मात करणे. आता पहिल्यांदा असं वाटायला लागलेलं होतं की तिला जे आश्चर्य झालेलं होतं, एकदम मॅक्सवेलने तिला लग्नाकरता त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं होतं, तर ते जे सरप्राईज होतं, ते जे आश्चर्य होतं त्याच्यावरती आता तिने मात केलेली होती. म्हणजे तिने ते कसं तरी तिच्या मनावरती आता कंट्रोल मिळवलेलं होतं. त्या आश्चर्यावरती कंट्रोल तिने मिळवलेलं होतं. देन टीयर्स फ्लोड फ्रॉम हर वंडरिंग आईज. आता तिचे जे आश्चर्याची नजर होती त्या नजरेमधून हळूच आता त्या डोळ्यांमधून हळूच आता अश्रू गळायला लागलेले होते. अँड देन शी स्माइल्ड चिअरफुली थ्रू देम. आणि त्या अश्रू निघणाऱ्या डोळ्यांमधूनच ती त्या ठिकाणी आनंदाने हसायला लागलेली होती. अँड वन ऑफ हर आर्म्स स्लाइड. स्लाइडचा अर्थ इथे घेतलेला हळूच म्हणे. हळूच जाणे. स्लाइड टेंडरली. टेंडरली म्हणजे नाजूकपणे. अबाउट द ब्रोकर्स नेक. आणि हळूच तिचा जो हात आहे हा नाजूक हात त्या ब्रोकरच्या, त्या मॅक्सवेलच्या मानेजवळती सेक्रेटरी ती मिस लेसी नेते आणि म्हणते आय नो नाउ शी सेड. ती म्हणते मला आता माहिती आहे. आणि ते सुद्धा सॉफ्टली हळूच आवाजामध्ये. इट्स दिस ओल्ड बिझनेस दॅट हॅज ड्रिवन एव्हरीथिंग एल्स आउट ऑफ युअर हेड फॉर अ टाइम. तर हा जो अत्यंत जुना बिझनेस आहे, हा असा बिझनेस आहे की तो तू करत असताना तुझ्या डोक्यातून बाकीच्या सर्व गोष्टी निघून जात असतात. तुमच्या डोक्यातून बाकीच्या सर्व गोष्टी निघून जात असतात. आय वॉज फ्रायटन्ड ॲट फर्स्ट. फ्रायटन्ड म्हणजे घाबरलेला, घाबरलेली. आय वॉज फ्रायटन्ड ॲट फर्स्ट. सुरुवातीला तर मी थोडीशी घाबरून गेलेली होती. डोंट यू रिमेंबर हार्वे. तर ते मॅक्सवेलला म्हणते की हार्वे, त्याचं नाव आहे हार्वे मॅक्सवेल, की तुला आठवत नाही का. वी वेर मॅरिड लास्ट इव्हनिंग ॲट 8 o'clock इन अ लिटिल चर्च अराउंड द कॉर्नर.
काल संध्याकाळी जवळपास 8 वाजता, काल रात्री जवळपास 8 वाजता लिटिल चर्च जो या कॉर्नरला आहे, रस्त्याच्या कॉर्नरला आहे, त्या ठिकाणी काल संध्याकाळी 8 वाजता आपण लग्न केलं हे तुला आठवत नाही. अशा प्रकारे ही कथा या ठिकाणी संपते. So students, this part and this story, this prose ends here. Have a good day to all of you. Thank you very much.